गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नागरिकशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि आपल्या नागरिकशास्त्रामध्ये पहिला पाठ आहे आपल्या संविधानाची ओळख. की भारत देशाचं एक संविधान आहे. संविधान या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे राज्यघटना. आपला देशाचा राज्यकारभार व्यवस्थित सुरळीत चालावा यासाठी आपल्या देशाने एक राज्यघटना तयार करून ठेवलेली आहे. त्या संविधानाचा, त्या राज्यघटनेचा अभ्यास आपल्याला या इयत्ता 7वी मध्ये बघायचा आहे आणि या संविधानाची ओळख आपल्याला पहिल्या पाठामध्ये करून घ्यायची की संविधान म्हणजे नेमकं काय असतं, ते संविधान कोणी तयार केलं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात, ते केव्हा तयार झालं, ते केव्हा लागू झालं, हे आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायचं आहे. तत्पूर्वी आपण मागील इयत्तांमध्ये म्हणजे 5वी 6वी मध्ये जे काही अभ्यासलं त्याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊ. पहिला मुद्दा आहे चला थोडी उजळणी करूया. म्हणजेच काय की मागचं आठवूया, आपण मागे काय शिकलो. तर मागील इयत्तांमध्ये तुम्ही शिकलात की शाळा, घर, गाव, शहर यांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी, शाळेचा कारभार असेल, गावाचा असेल, आपला कुटुंब असेल, यांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी काही नियम आणि संकेत होते आणि त्या नियम आणि संकेत विषयी आपण सखोल चर्चा मागील इयत्तामध्ये करून घेतली. उदाहरणार्थ कुटुंब. कुटुंबामध्ये नियम नसतात. कुटुंबामध्ये कोणी नियम नाही. तुमच्या आई वडीलने काही तुम्हाला नियम लावून ठेवले नाहीत की हा असंच करावं लागेल, हेच करावं लागेल. पण कुटुंबामध्ये संकेत असतात. उदाहरणार्थ सकाळी उठायचं, दात घासायचे, चहा घ्यायचा, अभ्यास करायचा, हे संकेत आहेत, हे नियम नाहीत. म्हणजे कुटुंबामध्ये कुटुंबाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी नियम नसून संकेत असतात. पण कुटुंब जर सोडलं, उदाहरणार्थ गाव, शाळा, शहर याच्यामध्ये नियम असतात. म्हणजेच गावाचा कारभार सुरळीत चालावा तर काही नियम आहेत. ते नियमांचं पालन करण्यासाठी आपण सरपंच, उपसरपंच किंवा काही सदस्यांची नेमणूक करतो, ग्रामसेवकांची नेमणूक करतो आणि त्या नियमानुसार ते गावाचा कारभार सुरळीत पार पडतात. नंतर शाळेचा जर विचार केला तर शाळेमध्ये सुद्धा नियम असतात की केव्हा शाळा सुरू होईल, केव्हा शाळा सुटेल, शाळेमध्ये कोणता गणवेश असेल, शाळेमध्ये तासिका कसे असतील, हे नियम आहेत. शहरामध्ये सुद्धा नियम असतात. जसं नगरपालिका असते किंवा महानगरपालिका असते आणि ती नगरपालिका आणि महानगरपालिका त्या नियमानुसार त्या शहराचा कारभार पाहत असते. परंतु कुटुंब, गाव, शाळा व शहर यांचे जे नियम आहेत किंवा यांच्या ज्या काही संकेत आहेत या मर्यादित आहेत. मर्यादित म्हणजे काय, कमी आहेत, छोट्याशा आहेत. याचा अर्थ कुटुंब हे छोटं आहे म्हणून त्याचे नियम किंवा संकेत मर्यादित आहेत. गाव, शाळा, शहर हे पण छोटे छोटे आहेत म्हणून त्याचे जे नियम आहेत ते सुद्धा मर्यादित आहेत. परंतु जर आपण आपल्या देशाचा विचार केला, भारत देश, तर भारत देश हा खूप मोठा देश आहे. भारतामध्ये आता जर विचार केला तर 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असा हा एवढा अवाढव्य आपला हा भारत देश. या भारत देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, जातीचे लोक राहतात, पंथाचे लोक राहतात. त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत, त्यांचं राहणीमान वेगळं आहे, त्यांचा पेहराव वेगळा आहे, संस्कृती वेगळी आहे. म्हणजेच आपला देश हा खूप मोठा असल्यामुळे आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी आपल्या देशाचे काही नियम असतात. परंतु ते नियम मर्यादित नसून व्यापक असतात. म्हणजे खूप नियम आहेत आणि ते नियम तयार करण्यासाठी काही लोकांनी खूप प्रयत्न केला आणि ते नियम तयार केलं आणि ते नियम एका पुस्तिकेमध्ये त्या ठिकाणी ठेवलं. त्याच पुस्तिकेला संविधान असे म्हणतात. मग आपण आज संविधान म्हणजे काय, संविधानाचा अर्थ, संविधानामध्ये काय काय गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास करून घेणार आहोत. तर आपल्याला आता पहिले पाहायचंय संविधानाचा अर्थ. आपलं जे संविधान आहे, आपली जी राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेचा अर्थ आपल्याला पहिले सुरुवातीला पाहायचा आहे. मग संविधानाचा अर्थ पाहण्या अगोदर आपण त्या संविधानाची व्याख्या बघू की संविधान म्हणजे काय, संविधान कुणाला म्हणतात, राज्यघटना कुणाला म्हणतात. तर आपल्या पुस्तकामध्ये ही व्याख्या दिलेली आहे. ही व्याख्या जर तुम्हाला अवघड जात असेल तर एकदम सोप्या भाषेत सुद्धा तुम्ही स्वतः व्याख्या तयार करू शकता. ती कशी करायची ते सांगतो. पहिले आपली या पुस्तकातली व्याख्या, देशाचा कारभार संबंधी, देशाचा आपला राज्यकारभारासंबंधी ज्या तरतुदी असतात, तरतुदी म्हणजे नियम असतात, देशाच्या राज्यकारभारासंबंधी जे नियम असतात ते नियम एकत्रितपणे, म्हणजे ते नियम असे विखुरलेले नाहीत,
त्याचं एकत्रितपणे लिहून ठेवलेले आहेत आणि सुसूत्रपणे एकदम स्वच्छ अक्षराने चांगल्या शब्दाने असं सुसूत्रितपणे ते लिहून ठेवलेले आहेत. देशाच्या राज्यकारभारासंबंधित तरतुदी म्हणजे नियम एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या आहेत, ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्या ग्रंथाला संविधान असे म्हणतात. म्हणजेच तुमचा देशाचा, आपल्या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी जे नियम, ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी कोणत्या तरी ग्रंथामध्ये, कोणत्या तरी पुस्तकामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत आणि जे नियम आणि तरतुदी आहेत ते एकत्रित आहेत, असे सुटसुटीत नाही. एक नियम वेगळ्या पुस्तकात, दुसरे नियम वेगळ्या पुस्तकात असं नाही, एकत्रितपणे आहेत आणि चांगल्या पद्धतीने सुसूत्रितपणे त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. अशा नियमांचा जो ग्रंथ असतो, अशा तरतुदींचा जो ग्रंथ असतो त्या ग्रंथाला संविधान असे म्हणतात. तर आपल्या पुस्तकामध्ये ही व्याख्या आहे. परत व्याख्या: देशाच्या कारभारासंबंधी तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात. मग तुम्ही ही व्याख्या जर अवघड जात असेल तर साध्या शब्दात देशाचा राज्यकारभार चालवण्यासंबंधीचे नियम, देशाचा राज्यकारभार चालवण्यासंबंधीचे नियम जे पुस्तकात लिहून ठेवलेले आहेत त्या पुस्तकाला किंवा त्या ग्रंथाला संविधान असे म्हणतात. देशाच्या राज्यकारभार चालवण्यासंबंधीचे नियम, ज्या तरतुदी ज्या पुस्तकात किंवा ग्रंथात लिहून ठेवलेले आहेत त्या ग्रंथाला संविधान असे म्हणतात. मग आपलं हे जे संविधान आहे त्या संविधानाच्या नियमानुसार आपला राज्यकारभार चालतो. संविधानामध्ये काही तरतुदी लिहून ठेवलेल्या आहेत, संविधानामध्ये काही नियम लिहून ठेवलेले आहेत, संविधानामध्ये ज्या नियम लिहून ठेवलेले आहेत किंवा ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसारच आपला राज्यकारभार चालतो. आपला राज्यकारभार कुणीही अंदाजे चालू शकत नाही, कारण आपलं एक संविधान आहे, तो आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे आणि त्या कायद्यावर आधारित, त्या नियमांवर आधारितच मग आपला राज्यकारभार चालतो. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हा संविधानाच्या आधारावर आपला राज्यकारभार चालतो, मग कोण चालवतं? तर आपला राज्यकारभार आपण निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत, जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी. निवडणुका होतात तुम्हाला माहिती आहे. लोकसभेमध्ये जे आपण निवडून देतो त्यांना खासदार म्हणतात, राज्यसभेमध्ये खासदार असतात, विधानसभेमध्ये आमदार असतात, विधान परिषदमध्ये आमदार असतात. मग आपण हे जे आमदार आणि खासदार निवडून दिलेले आहेत हे आपले प्रतिनिधी आपलं नेतृत्व करतात आणि हे आपले प्रतिनिधी संविधानाच्या नियमानुसार, संविधानाच्या तरतुदीनुसार आपल्या देशाचा राज्यकारभार करतात. मग आपल्या संविधानाचा राज्यकारभार करताना त्यांना संविधानाच्या चौकटीत राहूनच, संविधानाची एक चौकट आहे, संविधानाने नियम ठरवून दिलेले आहेत, त्या चौकटीत राहूनच त्यांना राज्यकारभार करावा लागतो किंवा त्या चौकटीत राहूनच त्यांना कायदे करावे लागतात. संविधानाने ठरवून दिलेले आहे की या प्रकारचे नियम तुम्हाला करावे लागतील किंवा या प्रकारचे कायदे तुम्हाला करावे लागतील. या कायद्यांच्या पलीकडे तुम्हाला करता येणार नाही, या नियमांच्या पलीकडे तुम्हाला राज्यकारभार करता येणार नाही किंवा कायदे करता येणार नाही. मग आपलं संविधानाने ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, आपल्या संविधानाने जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या चौकटीत राहून, त्याच्या नियमांच्या अधीन राहूनच आपले राज्यकर्ते किंवा आपले शासन त्या ठिकाणी तो राज्यकारभार करतो. समजा आपल्या शासनाने संविधानाच्या चौकटीच्या बाहेर निघून, म्हणजेच काय की आपल्या शासनाने संविधानाचा विचार न करता त्यांच्या मर्जीप्रमाणे एखादा कायदा तयार केला. आपल्या शासनाने संविधानाच्या चौकटीत न राहता, म्हणजेच काय की आपल्या शासनाने संविधानाचा विचार न करता आपल्या मर्जीप्रमाणे त्यांनी एखादा कायदा करून टाकला. तो कायदा न्यायमंडळ रद्द करून टाकते. न्यायमंडळाला तो हक्क दिलेला आहे संविधानामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे, जर एखादा कायदा या संविधानानुसार नसेल तर तो कायदा रद्द करून टाकायचा. मग कोण करेल रद्द? तुम्हाला रिकामी जागा एक वाक्यात उत्तर द्या, विचारलं जाऊ शकतं. तर तो कायदा किंवा तो नियम न्यायमंडळ रद्द करून टाकते. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे की संविधानामध्ये कोणकोणत्या गोष्टींची तरतूद केलेली आहे, संविधानामध्ये काय काय लिहून ठेवलेली आहे. तर आता पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. आपल्या पुढच्या मुद्द्याचं नाव आहे संविधानामधील तरतुदी. की आपल्या संविधानामध्ये, आपल्या राज्यघटनेमध्ये काय काय तरतुदी आहेत. तर संविधानामध्ये भरपूर गोष्टींच्या तरतुदी आपल्या राज्यकारभाराविषयी किंवा आपल्या देशाविषयी दिसून येतात. मग कोणकोणत्या तरतुदी आहेत, संविधानामध्ये काय काय लिहून ठेवलेलं आहे थोडक्यात.
तर पहिलं आहे नागरिकत्व, की कोणत्या नागरिकाला, कोणत्या व्यक्तीला आपल्या देशाचं नागरिकत्व मिळेल. मग नागरिकत्व मिळण्यासाठी काही अटी आहेत, काही शर्ती आहेत, की त्याचा जन्म भारतात व्हायला पाहिजे. जर भारतात नाही झाला असेल तर तो कमीत कमी एवढे वर्ष भारतामध्ये त्यांनी राहायला पाहिजे, तेव्हा त्याला भारताचं नागरिकत्व मिळेल. मग असं हे जे नागरिकत्व संबंधी नियम आहेत ते नियम आपल्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेले आहेत किंवा संविधानामध्ये लिहून ठेवलेले आहेत. नागरिकांचे हक्क, नागरिकांना कोणकोणते हक्क आहेत. उदाहरणार्थ आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क आहे, लोकशाही आपल्या देशामध्ये मग आपल्याला भरपूर हक्क दिलेले आहेत. धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे, संपत्ती बाळगण्याचा हक्क होता अगोदर, शिक्षणाचा हक्क आहे. हे जे काही हक्क आहेत या हक्कांची माहिती आपल्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेली आहे. नंतर नागरिक आणि शासन संस्था यांचे संबंध. आता आपले जे नागरिक आहेत, आपली जी जनता आहे, आपली ही जनता आणि आपली जी शासन संस्था म्हणजेच पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, वेगवेगळे मंत्री यांचा संबंध आणि नागरिकांचा संबंध काय आहे. आता ते काही वंश परंपरेनुसार आलेले नाहीत, त्यांची नेमणूक आपणच केलेली आहे. मग आपला आणि त्यांचा काय संबंध आहे, आपल्या समस्या ते कसे सोडवतील किंवा त्यांना समस्या सोडवण्यासाठी जो पैसा लागेल मग तो आपण कराच्या माध्यमाने कसा द्यायचा, म्हणजेच शासन संस्था आणि नागरिक यांचा सहसंबंध कसा आहे यांची माहिती आपल्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेली आहे. पुढचं आहे कायद्यांविषयी, म्हणजेच शासनाने कोणते कायदे तयार करायला पाहिजेत, कोणते कायदे तयार करायला नको, अशी माहिती आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्या तरतुदी लिहून ठेवलेल्या दिसून येतात. नंतर निवडणुका किती वर्षानंतर व्हायला पाहिजे, निवडणुकीच्या काही अटी असतात. तर निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क कुणाला असेल किंवा निवडणुकीमध्ये जो निवडणूक लढवणारा आहे त्याचे काही नियम असतात. जसं तो 25 वर्षाचा असायला पाहिजे, तो भारताचा नागरिक असायला पाहिजे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा असायला नको. हे जे काही निवडणुकीविषयी माहिती आहे ती माहिती आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेली आहे. जर ही माहिती राहिली नसती तर मग कोणीही निवडणूक लढवली असती. ही जर माहिती राहिली नसती तर आपल्याला कोणते हक्क आहेत ते माहितीच राहिले नसते ना, मग आपण काहीही केलं असतं, मग आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालू शकला नसता. म्हणून आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी ह्या तरतुदी लिहून ठेवलेल्या आहेत, जसं निवडणुका. नंतर शासनावरील मर्यादा. शासन म्हणजे आपण त्या शासनाला निवडून दिलेलं आहे, ठीक आहे, निवडून दिलं, त्यांची नेमणूक केली, पण त्या शासनाने मनाला पटेल तसा राज्यकारभार करायचा का, तर नाही. शासनाने मनाला पटेल तसा राज्यकारभार करायचा नाही. तर त्या शासनावर काय काय मर्यादा असतील, त्यांना कशामध्ये राहून त्या ठिकाणी राज्यकारभार करावा लागेल, तर अशा शासनावरच्या मर्यादा त्या ठिकाणी लिहून दिलेल्या आहेत. नंतर राज्याचे अधिकार क्षेत्र. देशाचं आणि आता 3 प्रकारचे क्षेत्र असतात. केंद्र शासनाचं अधिकार क्षेत्र, राज्य शासनाचं अधिकार क्षेत्र किंवा समवर्ती सूचीमधलं म्हणजे दोघांचं म्हणजे अधिकार क्षेत्र. म्हणजेच केंद्र शासनाला काय काय करण्याचा हक्क आहे किंवा राज्य शासनाला काय काय करण्याचा हक्क आहे, म्हणजे त्यांचे अधिकार क्षेत्र किती आहे, काय आहे. जसं की आपण शिक्षण म्हणतो दोघांमध्ये आहे, तर टपाल म्हणतो फक्त केंद्र शासनाकडे दिलेले आहे, काही गोष्टी फक्त राज्य शासनाकडे दिलेल्या आहेत. मग हे जे सगळे नियम आहेत कोणकोणते पाहिजे आपण, नागरिकत्व संबंधी, नागरिकांच्या हक्कांसंबंधी, तसं नागरिकांचं कर्तव्य. जसं की आपल्याला शासनाने, आपल्या देशाने, आपल्या संविधानाने हक्क दिलेले आहेत तसं आपलंही काही कर्तव्य आहे. जर आपण आपलं कर्तव्य पार पाडलं नाही, व्यवस्थितपणे निभवलं नाही, तर आपल्या देशामध्ये अडथळे निर्माण होतील, आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालणार नाही. उदाहरणार्थ काय, तर उदाहरणार्थ आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण करणे, रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे. हे हक्क नाही, तो आपला कर्तव्य आहे की आपण ज्याप्रमाणे नैसर्गिक साधन संपत्तीची वापर करतो नैसर्गिक साधन संपत्तीचा, त्याप्रमाणे त्या नैसर्गिक साधन संपत्तीची जतन करणे, त्याचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला भाषण संबंधी अधिकार आहेत. मग काहीही बोलायचं का, तर नाही. तर काय बोलायचं, कसं बोलायचं, त्याचे काही संकेत असतात, म्हणजे ते आपलं कर्तव्य आहे. उदाहरणार्थ राष्ट्रगानाचा मान राखणे. राष्ट्रगीत सुरू झालं की एकदम शांततेत व्यवस्थित उभं राहायचं, न हालचाल करता, हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या तिरंगेचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. हे सर्व कर्तव्य, हे सर्व हक्क, नागरिकत्व या सगळ्या गोष्टींविषयी तरतुदी आपल्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत आणि या तरतुदींनुसार मग आपल्या देशाचा राज्यकारभार चालत असतो. मग जसं आपल्या देशाचं संविधान आहे तसं इतर देशांचं संविधान आहे का, तर आहे. प्रत्येक देशाचा राज्यकारभार त्यांनी स्वीकारलेल्या संविधानानुसारच चालतो, प्रत्येक देशाचा राज्यकारभार. मग परत आपल्याला प्रश्न पडलेला असेल की आपलं संविधान आणि त्यांचं संविधान सारखं आहे का,
तर नाही. आपलं संविधान आणि त्यांचं संविधान, इतर देशांचं संविधान यांच्यामध्ये तफावत आहे. त्यांच्या संविधानामध्ये वेगळे नियम आहेत, आपल्या संविधानामध्ये वेगळे नियम आहेत. त्यांच्या संविधानामध्ये देशाच्या कारभाराविषयी, नागरिकत्वाविषयी, निवडणुकीविषयी वेगळ्या तरतुदी आहेत, आपल्या संविधानामध्ये वेगळ्या तरतुदी आहेत. का? मग असं का? वेगवेगळं का? कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक देश सारखा नाही, प्रत्येक देशाचा भौगोलिक विस्तार सारखा नाही, प्रत्येक देशाची लोकसंख्या सारखी नाही, प्रत्येक देशाच्या गरजा पण सारख्या नाहीत. उदाहरणार्थ अमेरिकेमधील लोकांच्या गरजा आणि भारतामधील लोकांच्या गरजा याच्यामध्ये तर तफावत आहे, सारखे नाहीत ना ते, त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. आपल्या देशाचा इतिहास वेगळा आहे, त्यांचा देशाचा इतिहास वेगळा आहे. त्यांना स्वातंत्र्य अगोदर मिळालं, आपल्याला स्वातंत्र्य खूप नंतर मिळालं. आपल्या देशाच्या संस्कृती वेगळ्या आहेत, त्यांच्या देशाच्या संस्कृती वेगळ्या आहेत. आपल्या देशाचं समाज जीवन वेगळं आहे, राहणीमान वेगळं आहे, त्यांच्या देशाचं राहणीमान वेगळं आहे, समाज जीवन वेगळं आहे. म्हणजेच त्यांना कोणत्या प्रकारचे नियम ठरवायचे आहेत ते त्या देशामधील लोकांनी ठरवले आणि आपल्याला कोणत्या नियमानुसार राज्यकारभार करायचा आहे हे आपल्या देशातील लोकांनी ठरवलं. म्हणजेच काय की आपलं संविधान आणि त्यांचं संविधान याच्यामध्ये तफावत आहे. आपल्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत ते त्यांच्या संविधानामध्ये असतील असं नाही, त्यांच्या संविधानाच्या तरतुदी वेगळ्या असू शकतात, आपल्या संविधानाच्या तरतुदी वेगळ्या आहेत. मग संविधान कसं असतं, संविधानाचे प्रकार किती? तर प्रामुख्याने संविधानाचे 2 प्रकार असतात, पाहू आपण. तर इथे संविधानाचे प्रकार तर संविधानाचे 2 प्रकार असतात. संविधानाचे 2 प्रकार आहेत, एक लिखित आणि दुसरं अलिखित. लिखित संविधान आणि अलिखित संविधान असे हे 2 प्रकारचे संविधान असतात. संविधानाचे मुख्य प्रकार 2, लिखित संविधान आणि अलिखित संविधान. पहिले या शब्दशः अर्थ पाहू आपण. लिखित म्हणजे काय आणि अलिखित म्हणजे काय? लिखित म्हणजेच काय की देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावे या संबंधीचे नियम, देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा या संबंधीचे नियम कोणत्या तरी ग्रंथात लिहून ठेवलेले असतात. जसं की आपलं संविधान, आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालावा यासाठी काही नियम आहेत आणि ते नियम आपण एका ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत, ज्याला आपण संविधान असे म्हणतो. म्हणजे आपली राज्यघटना किंवा आपलं संविधान कसं आहे तर लिखित आहे. अमेरिकेचं संविधान लिखित आहे. परंतु अलिखित देशाचा राज्यकारभार कसा चालावा, देशामध्ये कसे कायदे असायला पाहिजे, देशामध्ये नियम कसे असायला पाहिजे, देशाच्या तरतुदी कशा आहेत, हे जर कधी लिहून ठेवलेलं नसेल तर त्या संविधानाला अलिखित संविधान असे म्हणतात. ते लिहिलेलं नाही, ते वंश परंपरेने चालवलेलं आहे. त्याच्या तरतुदी त्यांचे आई वडील, त्यांचे आजोबा, त्यांचे आजी आजोबांचं पाहून मग त्यांचे आई वडील त्यांचं पाहून मग ते चालू आहे, ते कुठेतरी लिहून ठेवलेले नाही. मग असे नियम जे लिहून ठेवलेले नाहीत त्या संविधानाला, त्या राज्यघटनेला अलिखित संविधान किंवा अलिखित राज्यघटना असे म्हणतो. मग उदाहरणार्थ इंग्लंड या देशाचा जर विचार केला तर इंग्लंड या देशाची राज्यघटना ही अलिखित आहे. त्यांचं संविधान अलिखित आहे, ते लिहून ठेवलेलं नाही, कुठेही लिहून ठेवलेलं नाही. इंग्लंड या देशामध्ये काही नियम जरी लिखित असले, काही नियम, सर्वच नाही, सर्वच त्यांनी लिहून ठेवले नाही, काही नियम हे अलिखित आहेत. पण जरी काही नियम हे लिखित असले तरी त्यांची राज्यघटना ही अलिखित आहे. त्यांचे जे नियम आहेत, त्यांच्या ज्या तरतुदी आहेत ते वंश परंपराने त्या ठिकाणी चालत आलेले आहेत. मग त्यांच्या राज्यघटनेचा किंवा त्यांच्या संविधानाचा विकास कसा झाला, केव्हापासून ती लागू झाली तर 1225 साली मॅग्ना कार्टा हा कायदा त्या ठिकाणी लागू झाला, स्वीकारला त्यांनी मॅग्ना कार्टा नावाचा कायदा. आणि या मॅग्ना कार्टा कायद्यानुसार मग त्यांची राज्यघटना त्या ठिकाणी चालू राहिली. आणि त्यांची राज्यघटना किंवा त्यांची जी संविधान आहे ते कसं आहे मग अलिखित स्वरूपाचं आहे. आणि लिखित अमेरिका, भारत यांची राज्यघटना लिखित स्वरूपाची आहे. आपण पाहू अमेरिकेची राज्यघटना. अमेरिकेची राज्यघटना फार पूर्वीपासून लिहून ठेवलेली आहे, फार पूर्वीपासून. त्याच्यामध्ये जास्त नियम नाहीत. त्यांची जी राज्यघटना आहे ती छोटीशी आहे, लहान आहे. आणि त्या राज्यघटनेमध्ये जेवढे काही नियम आहेत त्या नियमानुसार त्यांचा राज्यकारभार चालतो. फार जुनी आहे, जरी ती फार जुन्या काळाची असली तरी
त्यांच्या लिहिलेल्या संविधानानुसारच त्यांच्या देशाचा राज्यकारभार चालतो. फार जुनी आहे, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. जरी ती फार जुनी असली, फार प्राचीन काळातली असली, प्राचीन म्हणण्यापेक्षा काही 200-300 वर्षापूर्वीची असली, तरी सुद्धा त्यांचा देशाचा राज्यकारभार त्याच नियमानुसार, त्याच तरतुदीनुसार चालत असतो. त्यांची राज्यघटना लिखित आहे आणि आपल्या देशाची राज्यघटना ही जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना. आपल्या देशामध्ये जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये भरपूर नियम आहेत, भरपूर कायदे आहेत, भरपूर कलम आहेत आणि एवढे कायदे आणि एवढे नियम असणारी जी राज्यघटना ही जगातली एकमेव अशी राज्यघटना आहे आणि ती आपल्या देशाची. म्हणून आपल्या देशाची जी राज्यघटना आहे ती लिखित स्वरूपात असून सगळ्यात मोठी राज्यघटना आपल्याला दिसून येते. मग हे जे संविधान आहे, ही जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेची आवश्यकता का भासते? का संविधान लिहून ठेवलं किंवा का राज्यघटना त्या ठिकाणी लिहून ठेवली? का इंग्लंडने सुद्धा अलिखित राज्यघटना आहे, पण का, कशी, त्याची गरज का भासली? आपल्याला गरज का भासली ते आपल्याला बघायचं आहे की आपल्या देशामधली राज्यघटना आपण का लिहून ठेवली. तर पुढचा मुद्दा बघू आपण, देशाच्या राज्यघटनेची किंवा आपल्या देशाच्या राज्यघटनेची आवश्यकता का भासली. तर आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे की संविधानाची आवश्यकता का भासली. संविधानाची आवश्यकता, संविधानाची गरज. संविधान जर राहिलं नसतं तर काय झालं असतं आणि संविधान आहे म्हणून आता काय, म्हणजे संविधानाची आवश्यकता का भासली. पहिला मुद्दा आहे, शासनाला चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. संविधानामध्ये नियम ठरवून दिलेला आहे की या नियमांवर आधारितच तुम्हाला राज्यकारभार करावा लागेल किंवा कायदे करावे लागतील किंवा कायद्यांची अंमलबजावणी करावी लागेल. जर हा नियम राहिला नसता आपल्या संविधानामध्ये तर विचार करा, आपण जे निवडून दिलेलं शासन राहिलं असतं ते शासनाने त्यांना मनाला पटेल तसा राज्यकारभार केला असता, भ्रष्टाचार केला असता, त्यांच्यावर मर्यादा राहिल्या नसता. त्यांना मनाला पटेल तसे त्यांनी नियम काढले असते, कायदे काढले असते, त्यांना जसं फायदा होईल तसे त्यांनी ते कायदे काढले असते. परंतु आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे की या चौकटीत राहूनच तुम्हाला राज्यकारभार करावा लागेल, मनमानी राज्यकारभार करता येणार नाही. जर तुम्ही तुमच्या मनाने राज्यकारभार केला तर मग त्यांना शिक्षा असते किंवा त्यांनी केलेले कायदे रद्द करू शकतात. ते कायदे आपलं न्यायमंडळ रद्द करते, असं आपण नुकतंच पाहिलं. म्हणजेच या संविधानाची आवश्यकता का भासली की आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा, शासनाने तो व्यवस्थित करावा, यासाठी आपल्याला ही पहिली आवश्यकता भासली. आणि या आवश्यकतेमुळे किंवा या नियमामुळे शासनाला चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. दुसरा आहे, कायद्याचे राज्य प्रस्थापित राहते. शासनाने जर त्याच्या मर्यादा पाळल्या किंवा संविधानामध्ये नियमानुसार त्याने राज्यकारभार केला तर मग कायद्याचं राज्य प्रस्थापित राहतं, तो कायद्याचं उल्लंघन होत नाही. समजा कायद्याचं उल्लंघन त्यांनी करून टाकलं तर मग न्यायमंडळ त्याला रद्द करते, पुन्हा त्यांना चांगला कायदा करावा लागतो. म्हणजे संविधानामुळे आपल्या कायद्याचं राज्य प्रस्थापित राहते. राज्य प्रस्थापित राहणे म्हणजेच काय, कायदा अबाधित राहणे, त्या कायदा जसा आहे तो तसाच पार करणे किंवा त्याची अंमलबजावणी तशीच करणे. त्याची अंमलबजावणी कायद्याच्या चौकटीत राहूनच शासनाला करावी लागते आणि ते शासन संविधानानुसारच राज्यकारभार करत असल्यामुळे कायद्याचं राज्य प्रस्थापित राहतं. पुढचं आहे, नागरिकांचा हक्क हिरावून घेता येत नाही. शासनाला नागरिकांना जे हक्क दिलेले आहेत, आपल्याला 7 प्रकारचे हक्क दिले होते, जसं बोलण्याचं, भाषण करण्याचा, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, शिक्षणाचा हक्क, संपत्ती बाळगण्याचा हक्क, असे आपल्याला 7 प्रकारचे हक्क दिलेले आहेत आपल्या देशाने. मग त्याच्यापैकी संपत्तीचा हक्क आता त्याच्यामध्ये समावेश नाही, नागरिकत्वाचा हक्क. मग हे जे आपल्याला हक्क दिलेले आहेत संविधानाने, हे हक्क आपण निवडून दिलेलं शासन आपल्याकडून हिनवून घेत नाही. जर तुम्हाला बोलण्याचा हक्क असेल तर तुम्ही चांगल्या शब्दांनी शासनावर सुद्धा बोलू शकता, त्यांच्यावर टीका पण करू शकता, तुम्हाला हक्क आहे. तुम्हाला लिहिण्याचा हक्क आहे, तुम्ही त्यांच्या भोंगड कारभारावर किंवा त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर लिहू शकता. आणि समजा जर आपल्या संविधानामध्ये आपल्याला हक्कच दिले राहिले नसते तर मग शासनाने तर आपल्याला ते हक्क हिनवून घेतलेले असते आणि आपल्याला त्यांना मनाला पटेल तशी शिक्षा केली असती जर आपण त्यांच्या विरोधात बोललो असतो तर. म्हणजेच काय की आपल्या देशामधील नागरिकांचे हक्क अबाधित राहावे, त्यांचे हक्क सुरक्षित राहावे, यासाठी आपल्याला संविधानाची आवश्यकता भासली. जर संविधान राहिलं नसतं तर मग आपल्या हक्कावर मर्यादा आल्या असत्या. मग आपण म्हणतो की आपला देश लोकशाही असलेला देश आहे आणि आपलं संविधानच राहिलं नसतं तर मग लोकशाहीला काही अर्थच उरला नसता. म्हणून आपल्या हक्कांचं
आपले हक्क अबाधित राहावे यासाठी आपल्याला संविधानाची आवश्यकता भासलेली दिसून येते. पुढचं आहे लोकशाही मजबूत होते. संविधानामुळे लोकशाही मजबूत होते म्हणजे नेमकं काय होतं? संविधानामुळे लोकशाही मजबूत कशी होते? तर आपण निवडून दिलेले शासन संविधानाच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करते. म्हणून आपल्याला त्याच्यावर विश्वास आहे की हे त्यांना मनाला पटेल तसं राज्यकारभार करणार नाहीत, संविधानानुसारच राज्यकारभार करतील. जर त्यांनी मनाला पटेल तसं राज्यकारभार केला असता तर आपला विश्वास राहिला असता का त्यांच्यावर? तर नाही, आपला त्यांच्यावर विश्वास राहिलाच नसता, अविश्वास झाला असता. मग आपण शासनाला त्या प्रकारे सपोर्ट केला असता का, किंवा त्या प्रकारे आपण त्यांना मान दिला असता का? तर नाही. शासनाला वेळोवेळी आपण कर भरतो, कारण आपल्याला माहिती आहे आपण भरलेला कर, आपण भरलेला पैसा कुठे जाणार नाही, ते आपल्यावरच खर्च करणार आहेत, संविधानानुसारच खर्च करणार आहेत, संविधानाच्या नियमानुसारच ते पैसा वापरणार आहेत. म्हणून आपला विश्वास त्यांच्यावर निर्माण होतो. मग जर आपला विश्वास शासनावर निर्माण झाला तर लोकशाही मजबूत होते. मग आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीला आपण पाठिंबा दिल्यामुळे, आपण शासनाला पाठिंबा दिल्यामुळे आपली लोकशाही मजबूत होते. आणि ही लोकशाही कशामुळे मजबूत होते? तर संविधानामुळे मजबूत होते. म्हणून संविधानामुळे लोकशाही मजबूत होण्याचं काम होतं. पुढे जागतिक शांतता व सुरक्षितता निर्माण होते. म्हणजेच काय? प्रत्येक देश, प्रत्येक जेवढे काही देश आहेत ते सर्वचे सर्व देश त्यांच्या त्यांच्या संविधानानुसार राज्यकारभार करतात, त्यांच्या संविधानानुसार. मग प्रत्येक देश त्यांच्या संविधानानुसार राज्यकारभार करत असेल तर एक देशापासून दुसऱ्या देशाला जास्त काही धोका निर्माण होणार नाही. म्हणून जगामध्ये शांतता निर्माण असते आणि सुरक्षितता निर्माण होऊन जाते. तर हे संविधानाची आवश्यकता असल्यामुळे. पुढचं आहे नागरिकांचं कर्तव्यामुळे नागरिकांची जबाबदारी निश्चित होते. आपल्याला काही कर्तव्य आहेत, उदाहरणार्थ आपण आपल्या देशाचा मान राखणे, राष्ट्रगीताचा मान राखणे, तिरंग्याचा मान राखणे, आपल्या साधन संपत्तीचं जतन करणे, संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहेत. म्हणून आपल्याला आपली जबाबदारी निश्चित होऊन गेलेली आहे. जर आपली कर्तव्यच आपल्याला माहीत राहिली नसती, कर्तव्य जर आपण पार पाडले नसते तर मग आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालू शकला नसता, आपल्या लोकशाहीला महत्व पण काही राहिलं नसतं. म्हणून आपली जबाबदारी निश्चित करण्यासाठी आपल्याला संविधानाची आवश्यकता भासते. मग आता आपल्याला बघायचं आहे की आपलं शासन राज्यकारभार करते आणि राज्यकारभार कशाच्या चौकटीत राहून? तर संविधानाच्या चौकटीत राहून, राज्यघटनेच्या चौकटीत राहून राज्यकारभार करते. तर मग राज्यकारभार म्हणजे काय? राज्यकारभार नेमकं कुणाला म्हणतात तो आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे. आता आपला पुढचा मुद्दा आहे राज्यकारभार म्हणजे काय. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो. मग संविधानानुसार आपला राज्यकारभार कोण पाहतं? तर आपण निवडून दिलेले प्रतिनिधी, शासन. आपण जे काही प्रतिनिधी निवडून देतो, आमदार खासदार, ते शासन आपला राज्यकारभार पाहते. मग राज्यकारभार म्हणजे काय? मग देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी देशामध्ये विविध गोष्टी करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, त्यांच्याविषयी कायदा करणे. मग कोणत्या गोष्टी? तर एक इथे पहा. देशाच्या सीमांचे रक्षण करणे, की आपला जो भारत देश आहे त्या भारत देशाला वेगवेगळ्या सीमा लाभलेल्या आहेत. जमिनीची सीमा लाभलेली आहे, जलसीमा लाभलेली आहे. मग या सीमांचं रक्षण करण्यासाठी आपण त्या सीमांवर BSF असेल किंवा मिलिटरी असेल हे त्या ठिकाणी उभे केलेले, म्हणजे ते लोक आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करतायत. भूदल, नौदल, वायुदल. मग हे भूदल, नौदल, वायुदल यांचा विषयी कायदे करणे किंवा त्यांना काही सल्ला देणे हे म्हणजे राज्यकारभार करणे. दुसरं आहे परकीय आक्रमणापासून संरक्षण. मग परकीय आक्रमण जसं की आपल्याला दुसऱ्या देशांनी आपल्यावर आक्रमण केलं, जसं उदाहरणार्थ पाकिस्तान किंवा चीन या देशांनी आपल्यावर आक्रमण केलं, तर या परकीय आक्रमणापासून जनतेचं संरक्षण कसं करायचं त्यासाठी उपाययोजना आखणे. नंतर दारिद्र्य निर्मूलन, की भारत हा देश गरीब देश किंवा गरिबांचा देश असं म्हटलं तरी चालेल, कारण भारतामध्ये सरासरी श्रीमंतांची संख्या खूप कमी आहे आणि गरिबांची संख्या खूप जास्त आहे. मग गरिबांची संख्या जास्त असल्यामुळे अशा गरीब लोकांचं निर्मूलन करणे, त्यांना रोजगार निर्मिती करणे, अशा गरीब लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देऊन त्यांची परिस्थिती सुधारणे, ही गरिबांचं निर्मूलन, दारिद्र्याचं निर्मूलन करणे म्हणजे राज्यकारभार करणे. पुढचं आहे रोजगार निर्मिती, अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. नंतर आहे शिक्षण व आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, जास्तीत जास्त लोकांना शिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांना जास्तीत जास्त लोकांना आरोग्यापासून म्हणजेच
विविध रोगांपासून मरू नये यासाठी त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, कुपोषित होऊन त्यांचा मृत्यू होऊ नये अशा लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे म्हणजेच राज्यकारभार करणे असा त्याचा अर्थ होतो. उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे. जर आपण उद्योग व्यवसायांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं तर मग भारतामध्ये रोजगाराची निर्मिती आपल्याला करता येईल. दुर्बल घटकांचे संरक्षण करणे. दुर्बल म्हणजेच काय की जे काही प्राचीन कालावधीमध्ये अनेक असे दुर्बल घटक होते, आदिवासी घटक होते, अशा आदिवासी घटकांचं त्या ठिकाणी शोषण होत होतं. मग अशा आदिवासी आणि दुर्बल घटकांचं शोषण होऊ नये त्यामुळे त्यांचं संरक्षण करणे. महिला आणि बालके. आता महिला आणि बालकांविषयी सांगण्यासारखं खूप आहे की महिलांवर अन्याय अत्याचार होतो, जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो, किंवा आदिवासी लोक त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो. त्यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे. ह्या सर्व गोष्टींविषयी कायदे करणे किंवा यांच्या केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे म्हणजेच राज्यकारभार करणे. थोडक्यात काय की राज्यकारभार करणे म्हणजेच अलीकडच्या गोष्टी जर पाहिल्या तुम्ही, अलीकडे म्हणजे 20व्या शतकामध्ये, तर राज्यकारभार करणे म्हणजेच अवकाश प्रेक्षेपणापासून म्हणजेच आपल्या आकाशामध्ये विविध अग्निबाण वगैरे पाठवण्यापासून तर सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सगळा कारभार पाहणे. मग त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी येतील. अवकाश प्रेक्षेपणापासून तर सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत सगळा कारभार पाहणे याला म्हणतात राज्यकारभार पाहणे. याला म्हणतात राज्यकारभार. म्हणजे राज्यकारभार म्हणजेच काय, आपल्या देशाची प्रगती जास्तीत जास्त कशी होईल याच्यावर लक्ष ठेवून या सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळणे, याविषयी कायदे करणे, कायद्याची अंमलबजावणी करणे याला म्हणतात राज्यकारभार करणे. आता आपला पुढचा मुद्दा आहे. आपण पाहिलं की राज्यकारभार करतात. राज्यकारभार संविधानानुसार चालतो. संविधान म्हणजेच राज्यघटना. राज्यघटनेमध्ये तसे नियम लिहून ठेवलेले आहेत, संकेत लिहून ठेवलेले आहेत, हक्क लिहून ठेवलेले आहेत, काही कर्तव्य लिहून ठेवलेले आहेत आणि त्यानुसार आपलं शासन मग आपला राज्यकारभार करत असते. मग अशा संविधानाची निर्मिती कशी झाली, हे संविधान कोणी तयार केलं? तर पुढचा मुद्दा आहे आपला संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. आता संविधान निर्मितीची पार्श्वभूमी म्हणजे काय की अगोदर काय होतं आपल्याला माहिती आहे, जवळजवळ भारतावर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. मग ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा इंग्रजांनी भारतामध्ये राज्यकारभार करायला सुरुवात केली आणि राज्यकारभार त्यांनी त्यांच्या कायद्यानुसार केली. मग 1942 ला भारतामध्ये खूप मोठं आंदोलन झालं, ज्याला छोडो भारत चळवळ असे म्हणतो. मग ही जी चळवळ झाली, या चळवळीमुळे भारताला 2-3 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळून गेलं. इंग्रजांना कळून चुकलं होतं की आता आपल्याला भारताला स्वातंत्र्य द्यावं लागेल, पण त्यांनी एक अट ठेवली होती, तुम्ही तुमचा देशाचा राज्यकारभार करू शकता, पण तुम्हाला अगोदर स्वतःची राज्यघटना किंवा संविधान तयार करावं लागेल. मग त्यांनी संकेत दिला होता की आम्ही तुम्हाला काही वर्षानंतर स्वातंत्र्य देऊ. स्वातंत्र्य दिल्यानंतर तुम्हाला तुमचा देशाचा राज्यकारभार करावा लागेल, पण राज्यकारभार करताना तुमचे तर स्वतःचे कायदे पाहिजे. जर तुमच्याकडे कायदे नसतील तर तुम्हाला राज्यकारभार करता येणार नाही. मग त्यांनी जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याचे संकेत दिले होते त्यावेळेसच भारताने 1946 पासून संविधान तयार करायला सुरुवात केली. मग संविधान तयार करताना मग हे संविधान कोण तयार करेल, कसं तयार करेल, संविधानाचा प्रमुख कोण असेल, संविधानाचा जो मसुदा असेल त्याचा प्रमुख कोण असेल, अशा अनेक अडचणी होत्या. मग ह्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या लोकांची एक संविधान सभा तयार केली. मग आता आपल्याला पाहायचं आहे संविधान सभा. आपला पुढचा मुद्दा आहे संविधान सभा. संविधान सभा म्हणजे नेमकं काय, तर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारतामध्ये आपला देशाचा राज्यकारभार भारतामध्ये तयार झालेल्या कायद्यानुसार होत असेल का, तर नाही. भारताचा राज्यकारभार हा इंग्रजांच्या कायद्यानुसार होत होता. म्हणजेच काय की भारताचा राज्यकारभार जरी भारतामध्ये त्यावेळेस पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल झाले,
किंवा भारताचं मंत्रिमंडळ तयार झालं त्यावेळेस, तरी सुद्धा त्यांच्या निर्णयानुसार भारताचा राज्यकारभार चालत नव्हता. तर भारताचा राज्यकारभार हा इंग्लंडचा व्हाईसराय यांच्या कायद्यानुसार किंवा त्यांच्या सांगण्यानुसार चालत होता. त्यावेळेस भारतामध्ये राज्यांची निर्मिती नव्हती, तर त्यावेळेस भारतामध्ये प्रांत होती. आता या नकाशामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की भारतामध्ये वेगवेगळे प्रांत होते, जसं मराठ्यांचा प्रांत, बंगालचा प्रांत, नंतर कर्नाटकचा प्रांत, म्हैसूरचा प्रांत, असे अनेक प्रांत होती. आणि ह्या प्रांतांमध्ये ते प्रतिनिधी किंवा ते राजे त्यावेळेस राज्यकारभार करायचे. तिथले राजे किंवा तिथले प्रतिनिधी, तिथले स्थानिक प्रतिनिधी त्या प्रांताचा राज्यकारभार करायचे. मग जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947, त्यावेळेस भारताने एक निर्णय घेतला की आपण स्वतःची एक राज्यघटना किंवा संविधान तयार करायचं. संविधानाची निर्मितीला 1946 पासून सुरुवात झाली होती. मग ह्या संविधान निर्मितीमध्ये कोण कोण असेल, मग त्यांनी निर्णय घेतला की भारतामध्ये जे प्रांत आहेत त्या प्रांतांमधले एक प्रतिनिधी आणि भारतामधले जे काही राजकीय नेते होते ते राजकीय नेते मिळून ही संविधान तयार करेल. मग ह्या सर्व लोकांचं जवळजवळ 299 लोकांचं एक संविधान सभा तयार करण्यात आली आणि ही संविधान सभा त्या ठिकाणी संविधान निर्मितीच्या कामासाठी लागली. मग ह्या संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते आणि हे 299 सदस्य मग संविधान तयार करायला लागले. मग 299 सदस्यांमध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले की आपल्या संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि या संविधान सभेमध्ये मग कोण कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान खूप मोठं होतं. त्यांचा एक आपल्याला स्पेशल मुद्दा बघायचाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान काय होतं ते. नंतर संविधान सभेमध्ये होते सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपालनी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबान मेहता आणि बी.एन. राव. बी.एन. राव हे कायदेविषयक सल्लागार होते. तर अशी होती ही संविधान सभेची स्थापना. संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते, त्यापैकी काही सदस्यांची नावं त्या ठिकाणी सांगता येतात. तुम्हाला असाही प्रश्न विचारलेला आहे की संविधान सभेमध्ये कोणकोणत्या स्त्रिया होत्या, तर त्या स्त्रियांची नाव लिहायची. सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता. तर या स्त्रियासुद्धा त्या संविधान सभेमध्ये होतात आणि या संविधान सभेने मिळून मग आपले भारताचं संविधान तयार केलेलं दिसून येतं. आपला पुढचा मुद्दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान. म्हणजे आपली जी राज्यघटना लिहिली गेली, आपलं जे संविधान तयार झालं, त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय योगदान होतं. तर आपण मागेच पाहिलं की संविधान सभेची स्थापना झाली. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तसेच संविधान समितीचा एक मसुदा तयार करण्याची जबाबदारी एका व्यक्तीवर सोपवली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका वाक्यात उत्तर द्या. एका जागामध्ये विचारलं जातं मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी स्वीकारली. पण मसुदा तयार करताना मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचं अगोदर वाचन केलं. जर्मनी असेल, स्वित्झर्लंड असेल, अमेरिका असेल, तर अशा अनेक संविधानांचा त्यांनी अभ्यास केला अगोदर. बघा त्यांनी किती मेहनत केली असेल. त्यांनी भरपूर संविधानांचा अभ्यास केला. तसंच इंग्लंडची जरी अलिखित असेल तरी काही नियम तिथे लिहिलेले आहेत, ते सुद्धा त्यांनी वाचले. आणि हे सर्व वाचन झाल्यानंतर त्याच्यातले काही चांगले मुद्दे त्यांनी घेतले आणि आपल्या संविधान मध्ये टाकून दिले, आपल्या मसुदामध्ये ते टाकले. तसेच त्यांनी भारतीय परिस्थितीचा विचार केला. भारतामध्ये गरीब किती, श्रीमंत किती, आदिवासी किती, दुर्बल किती, या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला आणि त्यांना लक्षात घेऊन मग त्यांनी वेगवेगळे कर्म तयार केले, वेगवेगळे नियम तयार केले आणि त्यांनी पूर्ण मसुदा तयार केल्यानंतर तो मसुदा मग त्यांनी संविधान सभेला सादर केला. संविधान सभेमध्ये किती सदस्य होते, 299. मग या सर्व सदस्यांनी अगोदर तो मसुदा पूर्ण वाचल्यानंतर त्याच्यावर काही प्रश्न उत्तर त्यांनी विचारली, चर्चा झाली, विचार विनिमय झाला
आणि ते प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना योग्य तो प्रश्नांची उत्तरं दिली. त्याच्यामध्ये काही त्रुट्या होत्या, काही चुका होत्या, त्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या आणि पुन्हा त्याचं लिखाण केलं. तर एवढं मोठं कार्य, एवढं मोठं संविधान लिहिण्यामध्ये सगळ्यात मोठा हात जर कुणाचा असेल तर तो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं योगदान दिल्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. विचारलं जाईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात की आपलं संविधान तयार करण्यामागे सगळ्यात मोठा हात जर कुणाचा असेल, जो मसुदा तयार केला, जगातलं सगळ्यात मोठं संविधान कोणतं तर भारताचं, तर याचं मसुदा तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेचे, आपल्या संविधानाचे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. आपल्या संविधानाचे शिल्पकार कोण? तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग सगळ्यांनी मिळून संविधान तयार केलं. संविधान तयार झाल्यानंतर मग हे संविधान 26 नोव्हेंबर हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आलं. संविधान समितीने ते स्वीकारलं. केव्हा स्वीकारलं? 26 नोव्हेंबर 1949. जेव्हा आपण सरनामांचं वाचन करतो दररोज, तर 26 नोव्हेंबर 1949 याचा उल्लेख येतो, म्हणजे त्या दिवशी ते स्वीकारलेलं आहे. म्हणून या दिवसाला संविधान दिन असं म्हणतात. संविधान दिन. कारण या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान हे आपल्या संविधान समितीने स्वीकारलं होतं, पूर्ण तयार होऊन गेलं होतं. मग त्या दिवशी त्यांनी लागू केलं का? तर नाही. ते लागू झालं 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 ला ते लागू झालं भारतामध्ये. आणि त्या दिवसापासून मग भारत खरा प्रजासत्ताक झाला. म्हणजेच भारताचा राज्यकारभार भारतीय लोकांनी तयार केलेल्या कायद्यानुसार सुरू झाला. केव्हापासून? 26 जानेवारी 1950 पासून. भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं होतं? 15 ऑगस्ट 1947. पण तरी सुद्धा भारताचा राज्यकारभार भारताने तयार केलेल्या कायद्यानुसार होत नव्हता. त्याचा राज्यकारभार इंग्लंडनुसारच होत होता. मग भारताने तयार केलेल्या कायद्यानुसार आपला राज्यकारभार केव्हा सुरू झाला? 26 जानेवारी 1950. म्हणून 26 जानेवारी 1950 या दिवसाला प्रजासत्ताक दिन असे म्हणतात. प्रजासत्ताक दिन. कारण या दिवशी आपलं संविधान लागू झालं. या संविधानानुसार राज्यकारभार होऊ लागला. म्हणून 26 जानेवारी 1950 ला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान दिन म्हणतो. तर एक मुद्दा अजून बाकी. तो मुद्दा म्हणजेच काय की आपलं संविधान किती लोकांनी तयार केलं, केव्हा तयार झालं, काय कलम होती, त्याच्यामध्ये किती परिशिष्ट होती, किती कलमे होती, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण हे एका वाक्याच्या किंवा जोड्या लावाच्या वेळेस उलटसुलट करायचं नाही. 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे संविधान दिन आणि 26 नोव्हेंबर 1950 म्हणजे प्रजासत्ताक दिन. तर याच्यामधला हा फरक त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण संविधान लिहून झालं. मग हे संविधान कोणी त्याच्यामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे, किती वर्ष लागले ते पाहू. तर या संविधान लिहिण्यासाठी आपण पाहिलं होतं की संविधान सभेची स्थापना झाली होती आणि या संविधान सभेमध्ये किती सदस्य होते? 299. म्हणजे 299 लोकांनी त्या ठिकाणी योगदान दिलं. मग आपलं पूर्ण संविधान किती वर्षानंतर तयार झालं? तर हे संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. मग या संविधानामध्ये काय काय होतं? तर या संविधानामध्ये संविधानाचे एकूण 22 भाग होते त्यावेळेस. ते आता वाढले. 395 कलमं होती आणि 8 परिशिष्ट. आता 10 परिशिष्ट झाली. तर एवढं मोठं संविधान जगामध्ये कुणाचंच नाही. त्या संविधानामध्ये 395 कलम आहेत, 8 परिशिष्ट आहेत, 22 भाग आहेत. त्याला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागलेले आहेत आणि हे संविधान 299 लोकांनी लिहिलेलं आहे. म्हणजे हे संविधान जगातलं सगळ्यात मोठं संविधान होतं. तर हे संविधान कसं होतं, त्याच्यामध्ये कोणकोणती कायदे होती,
त्याच्यामध्ये कोणी कोणी कसा कसा राज्यकारभार केला आणि संविधानाची गरज का भासली, आवश्यकता का भासली, हे आपण पाहिलं. अशा प्रकारे हा आपला पाठ संपला. दिलेला जो होमवर्क असेल त्या होमवर्क व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये आणि सुंदर अक्षरामध्ये तुम्ही लिहून घ्यायचंय. धन्यवाद.